शिवाजीरावच्या निधनानं खरं मला अतिशय धक्का बसला. सकाळी मला ज्यावेळी फोन आला त्यावेळी ते साईदीप हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं होतं आणि तिथे डॉक्टर्सचे प्रयत्न होते, परंतु नंतर मला सांगण्यात आलं की त्याच्यात त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. कालच पंडित प्रदीप मिश्राजींच्या महाशिवपुराणाच्या कथेनिमित्तानं ते घरी आले होते. आम्ही बरोबर दुपारी भोजन घेतलं. मला कल्पनासुद्धा करवत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि इतके त्या पद्धतीने अशा पद्धतीने एकदम अचानक ते निघून जातील. मध्यंतरी त्यांचे खरं 2 ऑपरेशन झाले होते मणक्याचे आणि त्यातून त्यांना त्रास होत होता, परंतु शिवाजीराव ते निर्णवलेला एक नेता होता. म्हणजे कार्यकुशल, सक्षम, लोकांच्या प्रति समर्पित अशा प्रकारचं त्यांची आयुष्यभर त्यांची वाटचाल राहिली. मी त्यांना किती जवळजवळ 25 वर्ष ओळखतो. कधी आमचे मतभेद झालेत, कधी बरोबर राहिलो, परंतु कटुता कधी आली नाही. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. जे निर्णय सरकारला विपरीत नव्हते शेतकऱ्यांच्या प्रति, ते जे आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतले आणि 1 लाख लोकाभिमुख त्या बँकेचं स्वरूप त्यांच्या काळामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. माझा अतिशय म्हणजे राजकीय मतभेद सोडून देऊ, ते तर नव्हतेच आमच्या कधी, तात्पुरते असायचे, परंतु माहीत आहे जवळचा स्नेही मित्र सहकारी गेल्याचं दुःख निश्चितपणे आज माझ्या मनात आहे. आता त्यांच्या दुःखात निधनानं त्या कुटुंबियानं दुःखाचा त्या ठिकाणी त्यांनी संकट आलेलं आहे. तर त्यातून सावरण्यासाठी परमेश्वरानं त्यांना सिद्धी द्यावी आणि शिवाजीरावांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.